पीएम किसान योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या योजनेचा लाभ 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी 16,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। 30 मार्च पूर्वी होणार शेतकरी कर्जमाफी। सरसकट लाभ हा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे। कृषी मंत्री भरणे यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांमध्ये अजून सुद्धा संभ्रमावस्था आहे। सोयाबीन पाठोपाठ तुरीने सुद्धा दिला दगा। शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून खर्च सुद्धा वाढलेला आहे, उत्पन्न मात्र घटले। सारकिन्नी परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे। शेतकऱ्यांच्या अपेक्षेवरती फिरले पाणी। दानापूर येथील वान नदीवरती कोल्हापुरी बंधारा कधी होईल? दानापूर परिसरातील नागरिकांचा हा प्रश्न भेडसावत आहे। लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी केली जाते। केवायसी चुकलेल्या बहिणींना मोठा दिलासा। अंगणवाडीताई करणार प्रत्यक्ष पडताळणी। योजनेच्या निकषानुसार पात्र असून सुद्धा अनेक महिलांचे हप्ते अडकलेले आहे। मात्र केवायसी प्रक्रियेमध्ये पात्रतेची पडताळणी करताना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीमध्ये नाही ना? या प्रश्नाची रचना ही नकारात्मक असल्यामुळे अनेक महिलांचा गोंधळ उडाला। ज्या महिलांना आमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही असे सांगायचे होते, त्यांनी या प्रश्नाच्या गोंधळामध्ये हो असे उत्तर दिले। नियमानुसार कुटुंबामध्ये सरकारी कर्मचारी असल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे या महिलांना अपात्र ठरवून हप्ते रोखले गेले आहे। शेती क्षेत्रासाठी भरीव मदतीची अपेक्षा असून कर्जमुक्तीसह विविध योजनांसाठी केंद्राकडून मदत ही गरजेची ठरणार आहे। कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले मत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। सातारा जिल्ह्यामधील निमकवाडी झाले फुलांचे गाव। सुमारे 200 एकरांवरती फुलली फुलशेती, जिकडे तिकडे फुलांच्या विविध रंगछटा। आंबा मोहरल्याने उरण अलिबागच्या बागायतदारांना मोठा दिलासा मिळतोय। कीड नियंत्रणासाठी औषध फवारणी करा, कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली। आयसीसीच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान नरमले। T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवरती बहिष्काराची धमकी ठरली पोकळ, संघ केला जाहीर। हरेगावमध्ये 4,000 एकरावरती साकारणार इंधन प्रकल्प। मंत्री बावनकुळे यांच्याकडून माहिती देण्यात आली। समितीमध्ये पंकजा मुंडे, उदय सामंत यांच्या समितीमध्ये समावेश करण्यात आला। ढग निर्मितीमध्ये प्रदूषणाचा अडथळा असून पाऊस घटला मात्र तीव्रता वाढलेली आहे। मोसमातील 51% पाऊस कोसळतोय अवघ्या 2 महिन्यामध्ये। कोल्हापूर, पुणे, मुंबईसह राज्यामधील 11 शहरांवरती संकट कायम आहे। वाहनांच्या धुरांमुळे बाष्पाचे रूपांतर पावसाच्या थेंबामध्ये होण्याच्या प्रक्रियेत बदल झालेला आहे। 1,369 एकल महिलांना जगण्याचे बळ। जिल्हा परिषदेचा नवचेतना अभियान। 10 तालुक्यांमध्ये रोजगार मेळावे। प्रथम मतदार होण्याचा आनंद साजरा करा, पंतप्रधान मोदी म्हणाले। भारतामध्ये जगातील 3ऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था। सापडला आंबा बागांमध्ये आशेचा मोहर। हवामान अनुकूल राहिल्यास यंदा उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, तसेच हवामानाचा फटका सुद्धा बसू शकतो। मुख्याध्यापकांनी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून टीईटी उत्तीर्ण असल्याशिवाय शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी नाहीच। हरभरा पिकावरती घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। महागड्या औषधांची फवारणी केली जाते तरी सुद्धा फायदा होत नाही। पिकेही हातून जातं की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। जलजीवन योजनेची डेडलाईन उलटून सुद्धा योजना ही अपूर्णच ठरणार आहे। सर्वसामान्य जनतेला पिण्याचे पाणी कधी मिळणार? पाणी पुरवठा सुरळीत होईना। अकोला जिल्ह्यामध्ये रोहिव निगडीत 776 हेक्टर क्षेत्रावरती फळबाग लागवड करण्यात आली। 424 हेक्टर क्षेत्रावरील फळबाग लागवड बाकी आहे। ग्राहकांना मिळणार मोफत वीज। बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 100 अर्ज दाखल झालेले असून रूफटॉप स्मार्ट योजनेला जिल्ह्यामध्ये प्रतिसाद कमी मिळतोय। लाभासाठी अर्ज करण्याचे महावितरणकडून आवाहन केले जाते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रोहिव अंतर्गत 49,000 कामे अपूर्ण असून नोंदणीकृतांपैकी 27% कुटुंबे सक्रिय। दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आलेली असून खामगाव जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवरती आहे। जिल्हाभर दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाते। दोषींवरती कठोर कारवाईचे संकेत। AI महाविस्तार ॲप्लिकेशनमध्ये 45,000 नोंदणी करण्यात आलेली असून खामगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद नाही।
मक्याच्या बोगस बियाण्यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कृषी विभागाकडून बियाणे कंपनीला पत्र देण्यात आले. 2 फेब्रुवारीपर्यंत मोबदला देण्याचे निर्देश. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान रखडलेले असून देऊळगावराच्या गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केवळ ज्येष्ठतेमुळे नाही मिळणार बढती, शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षक संघटनांचा विरोध केला जातोय. ज्येष्ठ शिक्षकांवरती अन्याय होणार असल्याची भूमिका. रब्बी पिकांवरती कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते. महागडी औषधे, वाढलेला खर्च व मजुरीची टंचाई. ग्रामपंचायतींना मुदतवाढ नाहीच. 163 ठिकाणी प्रशासक नेमणार असून पंचायत समित्यांकडून अहवाल मागवलेला आहे. ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवरती पडणार. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, 12 ग्रामपंचायतीचा होणार सन्मान. 2 वर्षातील स्वच्छता पुरस्कार जाहीर करण्यात आले. बर्थअप कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीची चर्चा करण्यात आली. घरकुल योजनेमध्ये जैसे ते परिस्थितीची भीती निर्माण. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. तुरीने ओलांडला प्रति क्विंटल 8,000 रुपयांचा टप्पा. बाजार समित्यांमध्ये नव्या तुरीची आवक वाढू लागली. हमीभावापेक्षा 400 रुपयांनी अधिक दर मिळतोय. सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी 68% जलसाठा उपलब्ध असून रब्बी पिकांना आधार मिळतोय. मानोरा, वाशिम तालुक्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक जलसाठा. आता महामार्गावरती राहणार एआयची नजर. अपघात होण्यापूर्वी चालकांना सतर्क करणार राज्य शासनाचे महत्त्वाचे पाऊल. राज्यामधील महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना. वाढत्या ब्लास्टिंगमुळे घरांना गेले तडे. बोरवेलमधील पाण्याची पातळी कमी झालेली असून अक्कलकोटमध्ये सुरत चेन्नई महामार्गाचे काम सुरू आहे. धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा मोठे नुकसान होते. सफरचंदाचा भाव 200 रुपयांवरती गेलेला असून अशांततेची झड करमाड्यापर्यंत. इराणमधील युद्धसदृश्य परिस्थिती. सोलापूर जिल्ह्यातील फळ व्यापाऱ्यांवरती झाला परिणाम. त्र्यंबकच्या कोशिंपाडा येथे विहिरींनी गाठला तळ. पाण्यासाठी वणवण होत असून टँकरने पुरवठ्याची मागणी केली जाते. उन्हान खोऱ्यामध्ये लोडशेडिंगचा फटका बसतोय. मोगभकनीमध्ये रात्रीची कांदा लागवड होते. शेतकऱ्यांची गैरसोय होत असून आठवड्यातील 3 दिवस दिवसा तर 4 दिवस रात्रीचा वीजपुरवठा. ढगाळ हवामान, पावसाची शक्यता वर्तवली जाते. तापमानामध्ये चढउतार दिसत आहे. थंडीच्या तीव्रतेमध्ये घट बघायला मिळते. बंगालच्या उपसागरामधून आर्द्रतायुक्त वारे. गुरूंचे शौर्य व बलिदान घराघरामध्ये पोहोचवणार. नांदेड येथील हिंदी दी चादर कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन. ग्राहक आयोगाचा विक्रेत्याला दंड. शेतकऱ्याला दिला न्याय. 140 रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. शिवाय 15,000 रुपये दंड. कराडजवळ पोल्ट्री शेडमधून 55 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 5 अटकेमध्ये महसूल गुप्तचर संचालनाची कारवाई. पथकाकडून शेडही सील. डाळींच्या भाववाढीने वरणची चव बिघडलेली असून बाजारपेठेमध्ये स्थिती आहे. क्विंटल मागे 500 ते 1700 रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे. वरून निधी 2 कोटींवरती. कसा होणार बीडचा विकास? पालिकेची आर्थिक कोंडी. 1.5 वर्षांपासून निधी रखडला. स्वच्छता, पाणी पुरवठ्याची समस्या. नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा असून बँकांमध्ये लाभार्थ्यांच्या चक्रा वाढलेल्या आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जाते. 8वा हप्ता रखडलेला आहे. बळीराजाला विमा कवच मिळत असून हिंगोलीमध्ये 70 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये कुटुंबियांना अर्थसहाय्य मिळते. अपघातामुळे 2 डोळे किंवा 2 अवयव निकामी झाल्यास 2 लाख रुपये. अपघातामुळे 1 डोळा किंवा 1 अवयव निकामी झाल्यास 1 लाख रुपये मदत दिली जाते. पूर्णामध्ये रात्री रंगतोय वाळू उपशाचा खेळ. पथक गायब की सामील झाले. नदीपात्रामधून बेसुमार वाळू उपसा सुरूच आहे. सर्वसामान्यांमधून उमटतोय संतापाचा सूर. जालना जिल्ह्यामध्ये 69,358 एकल महिलांची नोंद करण्यात आली. योजनेचा लाभ देणारे तरी कोण? एकल महिलाचे प्रश्न येणीवरती. सर्वेक्षण झालेले असून मात्र मदत कधी मिळणार? एकल महिलांचा संताप व्यक्त. बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा तुरीला अधिक दर मिळतोय. शेंगदाण्यामध्ये प्रति क्विंटल 3,000 रुपयांची वाढ झाली. खाद्यतेलाला महागाईचा तडका बसत असून शेंगदाणा 230 रुपये तर करडी 390 रुपये किलोवरती. गृहिणींचे बजेट कोसळणार. जालना शहरामध्ये खाद्यतेलाच्या किमतींना उधाण आलेले असून 4 महिन्यांमध्ये शेंगदाणा तेल सर्वाधिक महाग झालेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे हे वाढले दर. आता धावत्या लालपरीमध्येच उघड होणार बोगस दिव्यांग कार्डांचे पितळ. महामंडळाचा डिजिटल वॉच बनावट प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. शाश्वत शेतीकडे पाऊल उचलण्यात आले असून 6,500 शेतकऱ्यांनी घेतली आहे योजनेकडे धाव. दुसऱ्या टप्प्यामध्ये 9,000पेक्षा अधिक अर्ज.
तुळजापुराच्या माळरानावरील द्राक्षे पोहोचणार 7 समुद्रापार. निर्यातीचा मार्ग मोकळा झालेला असून कांठी मंडळामधील 475 द्राक्ष उत्पादकांनी केले कृषीकडे नोंदणी. पावसामुळे उत्तर भारत गारठलेला असून 3 दिवसांमध्ये पुन्हा थंडीची लाट आलेली आहे. दक्षिण भारतामध्ये प्रभाव कमी दिसतोय. कापूस सोयाबीनच्या दरामध्ये झाली वाढ. बळीराजा मात्र झाला कंगाल. आता विक्रीसाठी शेतकऱ्यांकडे शेतमालच नाही. दरवाढीचा फायदा नेमका होणार तरी कोणाला? कपाशीची उलंगवाडी ही 2 वेच्यामध्ये होते. शेतकऱ्यांचा गाडा आर्थिक कचाट्यामध्ये सापडतोय. कपाशीवरती रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत सुरू झालेली आहे. माल विकल्यानंतर झाली भाववाढ. शासकीय धोरण म्हणजे शेतमाल उत्पादकांचे मरण होते. सोयाबीनच्या बाबतीमध्ये तेच घडते. शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त. 7वा हप्ता आला, आता 8वा कधी येणार? केंद्र राज्य शासनाची योजना आधार लिंक ही अनिवार्य असून 3,57,000 लाभार्थी संख्या. पेट्रोल परवडले बाबा, पण महाग शेवगा काही गोड लागेना. थंडीचा हंगाम सुरू झालेला असून पुरवठ्यातील चढउतारामुळे भाजीपाला दर वाढ होते. आंबा मोहराला फटका बसलेला असून उत्पादकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तातडीचे नियोजन आवश्यक ठरणार आहे. तोंडली भेंडीमुळे खिशाला कात्री बसते. गवार, लसूण, शेवगा शंभरी पार गेलाय. सलग सुट्ट्यांमुळे भाजी मंडईमध्ये तुडक. ग्राहक मेथी, कोथिंबीर भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दर आवाक्यामध्ये. अधिक बाजारभावामुळे कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळघरेच भारी असून ऊस उत्पादकांचा कल वाढलेला आहे. शिरूर तालुक्यामध्ये ऊसाला मिळणाऱ्या बाजारभावामुळे ऊस उत्पादक शेतकरी गुऱ्हाळाला ऊस देणे पसंत करत आहेत. परिसरामध्येच ऊस उत्पादकांना मिळतोय कारखान्यापेक्षा जास्त दर. शिधापत्रिकांचे होणार शुद्धीकरण. 68,000 लाभार्थींवरती काट मारणार. आधार क्रमांक व माहितीच्या आधारे यादी तयार करणार. शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करून दुबार संशयास्पद लाभार्थ्यांचे नाव वगळण्याचे काम सुरू झालेले आहे. कृषकमध्ये राज्यामधील शेतकऱ्यांनी गिरवले विविध शेतीसह तंत्रज्ञानाचे धडे. कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी विविध भागातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला. 330 कोटीची थकबाकी. 1,000 ग्राहकांचे कनेक्शन कापले असून धुळे जिल्ह्यामध्ये थकबाकीदारांवरती मोठी मोहीम उघडली. हवामानामध्ये मोठा बदल दिसून येतोय. साक्री तालुक्यामध्ये रब्बी पिकांवरती रोगराईचे आक्रमण झालेले आहे. पिकांवरील रोगराईमुळे शेतकरी संकटामध्ये सापडत आहे. महागड्या फवारणीमुळे आर्थिक गणित कोलमडले. आता रब्बी हंगामाची पीक पाहणीची मुदत संपलेली आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे होत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेचे हप्ते थांबल्याने लाभार्थ्यांमध्ये निराशा दिसून येते. घरकुलाचे बांधकाम हे अर्ध्यावरतीच रखडलेले आहे. तटपुंजा अनुदानामध्ये बांधकाम पूर्ण करण्यासाठी कसरत केली जाते. 2ऱ्या व 3ऱ्या हप्त्याची रक्कम देण्याची मागणी केली जाते. राजकीय आरक्षणासाठी आता सर्व तालुक्यांमध्ये धरणे आंदोलन. उटा, गावडा, कुणबी, वेडीप संघटनेच्या बैठकीमध्ये ठराव ठरवण्यात आला. वनाधिकार संधा त्वरित देण्याची मागणी केली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.